पुणे टू दिल्ली प्रवास करणाऱ्या या आहेत लाकडी तेल घाण्याच्या उत्पादक श्री वसो हांगे यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया थोडक्यात। नमस्कार, हेरिटेज ऑइल हे पुण्याहून आलेले आहेत। त्यांचं स्टॉल इथे WFI 2025 आपण नम्रता हांगे यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या प्रवासाविषयी, एकंदरीत त्यांचं कोल्ड प्रेस ऑइल जे वेगवेगळ्या रेंज मध्ये आहे आणि नेमका त्यांचा प्रवास कसा झाला हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। 2020 मध्ये चालू केली कोविड दरम्यान। तेव्हा आम्ही म्हणजे आम्हाला शासनाची मदत घ्यायची होती, पण एवढी माहिती नव्हती स्कीमची, काही आम्हाला एवढं नॉलेज नव्हतं, म्हणून त्यावेळी आम्ही काही मदत घेतली नव्हती। थोडासा प्रॉब्लेम पण होता, विश्वास नव्हता की खरंच ही स्कीम मिळते का, सबसिडी आपल्याला खरंच मिळू शकेल का, हे सुद्धा माहित नव्हतं। पण आता जेव्हा आमचा थोडासा कंपनी आणि बिझनेस ग्रो व्हायला लागला, तेव्हा आम्हाला ऍक्च्युली हे जी PMFME स्कीम आहेत, सरांनी आम्हाला त्याची खूप माहिती दिली आणि शासनाने खूप सपोर्ट केलं याच्यासाठी। त्याच्यामुळे आम्ही एक्सपेन्शन मोड मध्ये जेव्हा गेलो तेव्हा मशिनरी घेऊ शकलो आणि आमचे जे बाकी काही जो सपोर्ट मिळाला हा आम्हाला खूप चांगला मिळाला शासनाकडून। कुठे विक्री करता आणि साधारण PMFME किती सबसिडी मिळेल? सो सबसिडी आमचा प्रपोजल कम्प्लीट 35 लाखचा आहे, तर आम्हाला एक्सपेक्टेड आहे की 10 लाख आम्हाला सबसिडी ह्याच्यातनं मिळाली। येस येस। तुम्ही किती देशांमध्ये हा माल तुम्ही एक्सपोर्ट करता? येस सर, करंटली आमचं जे मिडल ईस्टला आमचं ऑइल जातं आणि जे मोठ्या कंपनीज आहेत काही FMCG कंपनीज जे कोल्ड प्रेस ऑइल मध्ये आता व्हेंचर करतायत, तर त्यांचे आम्ही मेजर सप्लायर झालो आहोत। सरांचे हसबंड पण इथं या ठिकाणी आहेत। सरांचे मिस्टर खांद्याला खांदा लावून दोघंही नवरा बायको इथे काम करतात। सर, काय सांगाल, तुमचा कसा प्रवास झाला आणि आता काय रेंज आहे तुमच्याकडे, आणि नवीन जे उद्योजक येतात त्यांना व्हाईट लेबलिंग B2B मध्ये तुम्ही आहात का, आणि तुमचं काय एकंदरीत मत? नमस्कार, प्रथम तर मला सगळ्यांचं PMFME अधिकाऱ्यांचं, सरांचं, सगळ्यांचं खूप आभार आहेत हे करतो की तुम्ही आम्हाला सहकार्य केलं ह्या क्षेत्रामध्ये, ह्या स्कीम्स, ह्या सगळ्या सवलती, ह्या सगळ्या बाबतीत माहिती दिली आम्हाला। आम्ही 2020 पासून ह्या बिझनेस मध्ये चालू आहे, ह्याच्यामध्ये चालू केलेला आहे। ऍट प्रेझेंट मिडल ईस्ट मध्ये, बहारेन मध्ये, साऊथ ईस्ट एशियामध्ये काही कन्साइनमेंट्स आम्ही पाठवलेले आहेत ऑइलचे। आम्ही बल्क मॅन्युफॅक्चरिंग करतो, व्हाईट लेबलिंग करतो, मेजर FMCG कंपनीजला देतोय। माझं युनिट जे आहे बोबगाव मध्ये आहे। कधीही तुम्हाला मी इन्व्हाइट करतो व्हिजिट करण्यासाठी। टोटल साधारणतः 10 ते 12 लोक आहेत जे डेली पे वेजेसवर आहेत। आपण ऍडिशनल लेबर्स हे करून घेतो जेव्हा कधी आपल्याला गरज वाटते, तेव्हा लोड असेल तेव्हा। याच्यामध्ये कोणकोणते तुमचे हे टोटल आपल्याकडे 9 ते 10 प्रकारचे तेल आहेत। ऑल कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत। शेंगदाणा, सूर्यफूल, करडी, मोहरी, एरंडीचं, बदामाचं, जवसचं तेल, काळं तीळ, पांढरं तीळ, हे सगळे तेल आहेत। आणि सनफ्लॉवर ऑइल मध्ये मेन आमचं मास प्रोडक्शन चालू आहे सध्या। आपण असं आव्हान करूया की आपले हे लाभार्थी आहेत, पुण्याहून आलेले आहेत, आम्ही यांना PMFME द्वारे लाभ दिलेला आहे। सर, मार्केटिंगसाठी तुम्हाला इथे स्टॉलला काही पैसे पडले का? नाही, हा स्टॉल आम्हाला कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट मिळाला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आम्ही त्याच्या आधी एन्क्वायर करत होतो की इथे जर का स्टॉल टाकायचा असेल तर इट गोज अप टू 1.5 लाख। तर आम्हाला सरांमुळे हा टोटली फ्री मिळालेला आहे आणि आम्हाला याच्यासाठी एक पैसा नाही द्यावा लागला। म्हणजे थोडक्यात प्रशासन, कृषी विभाग बँकांचे 90% लोन साठी तर मदत करतेच, त्याचबरोबर 35% सबसिडीसाठी मदत करतो। तुम्ही काय जो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावताय त्याच्याकरता, उत्पादन जे काही घ्यायचे त्याच्या मशिनरी यंत्र सामग्री करता, त्याचबरोबर मार्केटिंग करता जर तुम्हाला दिल्ली असेल, मुंबई असेल, अशा ठिकाणी वेगवेगळे प्रदर्शन होतात, तिथं देखील लाभार्थ्यांना आम्ही स्टॉल देऊन विक्रीसाठी प्रोत्साहित करतो, ब्रँडिंगसाठी मदत करतो। जर कुणाला अशा पद्धतीची काही माहिती हवी असेल, अधिक माहितीसाठी मी तेजोमय घाडगे, DRP पुणे, PMFME 9922 849 9922 माझ्यासोबत टीम आहे। अनुराधा दबडे मॅडम आहेत, लीना मॅडम आहेत, त्याच पद्धतीने तेजस्वी मॅडम आहेत, तर हे देखील तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील। अजून एक जाणून घ्यायला आवडेल की साधारण आता पुढचा प्रवास तुमचा कसा राहणार आहे ते देखील आपण यांना विचारूयात। कुणाला असा प्रोजेक्ट टाकायचा असेल तर मी आधी एवढंच सांगेल की पहिल्यांदा मार्केटिंगवर भर द्या, मार्केटिंग व्यवस्थित सुनिश्चित करा, आणि त्यासाठी तुम्ही व्हाईट लेबलिंग किंवा B2B हांगे दाम्पत्याकडे तुम्ही जाऊ शकता, साईट व्हिजिट करू शकता, आणि त्यांचा आपण नंबर इथे डिस्प्ले करणारच आहोत, खाली डिस्क्रिप्शन मध्ये असेलच।
किंवा तुम्ही तिथे त्यांच्या साईटवर जाऊन चौकशी करू शकता. सर पुढचे प्लॅन काय आहेत थोडक्यात 1 मिनिटात सांगा, मग आपण थांबूया. आता जसं आपलं ऑलरेडी B2B मध्ये झालेलं आहे, बल्क मॅन्युफॅक्चरिंग चालू झालेलं आहे. सो इथून पुढे आता मार्केटिंग करून आपण एक्सपोर्ट्स हा प्रमाण वाढवणार आहे. बरेच कंट्रीज आपण टॅप करायचं चाललेलं आहे. इथे वर्ल्ड फूड इंडियामध्ये आम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की बरेच इंटरनॅशनल बायर्स आहेत, त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. कॅनडा, युरोप, US, जपान इथले डिग्नेटरीज आले होते, त्यांच्याशी मीटिंग झाली आमचे. आमचा आता हाच प्रवास आहे की जसं कस्टमरची रिक्वायरमेंट राहील, जी काय रिक्वायरमेंट आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये ती कॅटर करायचं आणि हा बिझनेस ग्रो करायचा इंटरनॅशनली. येस मॅडम, बोला, तुम्हाला काय सांगायचं? आज जे आमच्यासाठी सेशन ऑर्गनाईज केलं होतं शासनाने ते खूप इफेक्टिव्ह होतं. त्याच्यातनं आम्हाला नवीन नवीन आयडिया मिळाले. तेलाच्या दृष्टिकोनातून बोललं तर जे वाईल्ड सीड्स असतात काही, जसं दुधाचं सीड आहे किंवा सीताफळाची बी असते त्याचं सीड आहे, ह्याचे मेडिसिनल युजेस आहेत. तर जे हे सेशन पण जे शासनाने ऑर्गनाईज केलं त्याच्यातनं पण आम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळाली. आम्ही त्याच्या भारत मंडपमला तर आम्ही ते आता इन्कॉर्पोरेट करून त्याच्यावरती अजून माहिती काढून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा सुरू करायचा प्लॅन आहे. भारत एक फूड बास्केट होणार आहे आणि फूड बास्केटच्या दृष्टीनं आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारताकडे जेव्हा तेल बियामध्ये समृद्ध होण्याच्या दृष्टीने आपण बघतोय, तेव्हा हे जे वर्ल्ड फूड इंडिया आहे हे प्रदर्शन केवळ काही लाख स्क्वेअर म्हणजे 40,000 स्क्वेअर फीट पासून ते 1,00,000 स्क्वेअर फीट पर्यंत गेलेलं आहे. अगदी काही देश याच्यामध्ये समाविष्ट होत होते. आता 90 देशांचा या प्रदर्शनामध्ये समावेश होतोय. आपणही नक्कीच पुढच्या वर्षी याल अशी आशा करूया. आणि आता देखील इथे भारत मंडपला विविध शासनाचे सेशन झाले आणि शेवटचं सर एक युवकांना, स्टार्टअप तरुणींना किंवा उद्योजकांना तुम्ही काय संदेश द्याल त्या नोटवर आपण थांबूयात. आपणही दर्शकांना विनंती करूयात की अशा प्रदर्शनांना आपणही भेट द्या, आपलीही प्रगल्भता वाढवा. याच्यामध्ये एक्सपोजर केल्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी, तुम्हाला व्हिजिट केल्यामुळे बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर होतील. युवकांना काय संदेश द्याल सर? नवीन उद्योजक स्टार्टअप जे आहेत, मला त्यांना एवढं सांगू इच्छितो की हे बिझनेस व्यवसाय ह्याला वेळ लागतो. इमिजिएटली तुम्हाला याच्यात सक्सेस मिळत नाही. 1000 डेज चा एक टाइम फ्रेम असतो ज्याच्यामध्ये यू हॅव टू सस्टेन फॉर दॅट पिरियड. त्याच्यानंतर तुम्हाला यू सी की स्लोली गोष्टी टर्न अराउंड होत आहेत. ओव्हरनाईट होत नाही. डू नॉट लूज फेथ, कॉन्फिडन्स राहू द्या स्वतःवर आणि स्वतःच्या प्रोडक्ट्स वरती. डेफिनेटली सक्सेस मिळेल तुम्हाला. येस, धन्यवाद. तुम्हा हिंगे कुटुंबियांना आणि तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा. कृषी विभागाने यापूर्वी मदत केलेली आहे, आताही करत आहे. कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं, वरिष्ठांचं मार्गदर्शन राहणार आहे. इथं चित्रवार सर असतील, नाईनवाड सर असतील, सुदर्शन नरवडे सर असतील, ढाकणे सर असतील, या सगळ्यांचेही विशेष आभार. आणि इथल्या सगळ्या प्रशासनाचं आणि राज्य आणि देश पातळीवर देखील एक खूप चांगलं नियोजन केलं जातं. WFI वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे आमच्या स्मरणात राहील. त्याच पद्धतीने पुढच्या वर्षी जे कोणी इच्छितात त्यांनी नियोजन करून या. निश्चितच तुम्हाला काही चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. या नोट्स इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.